पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणुका होत आहेत। त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला। इच्छुक उमेदवारांची अखेरच्या क्षणापर्यंत खलबते सुरू असून अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच निर्णय होणार आहेत। पक्षीय बलाबल पाहता मावळ, बारामती, इंदापूर, राजगड, आंबेगाव, शिरूर, पुरंदर आणि हवेली या 8 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसत आहे। त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती आणि उपसभापती होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दौंड पंचायत समितीत भाजपला स्पष्ट बहुमत आहे आणि खेड पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे। दरम्यान काही तालुक्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। जुन्नर पंचायत समितीत शिंदे गटाची शिवसेना सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत नाही। येथे भाजपचा 1, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, शिवसेना 8 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 असे एकूण 16 सदस्य आहेत। त्यामुळे येथे युती आणि आघाडीचे पर्याय तपासले जात आहेत। भोर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 4 सदस्य निवडून आल्याने सभापती निवडीत एका मतालाही मोठे महत्व आहे। तर मुळशी पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, भाजपचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 2 सदस्य विजयी झाले आहेत। त्यामुळे येथे चिठ्ठ्यांवर सभापती ठरवण्याची शक्यता वर्तवली जाते। याशिवाय पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य विजयी झाले असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला आहे। म्हणूनच आज होणाऱ्या या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडते याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।